आता आपण एका सेक्टरबद्दल डिस्कस करणार आहे, वायर्स अँड केबल्स. त्याची आपण डिमांड बघणार आहे, त्याच्यामधला एक प्लेअरबद्दल डिस्कशन करणार आहे, त्याचा बिझनेस मॉडेल, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पैसे कुठून येतात, त्याच्यानंतर फ्युचरमध्ये स्कोप काय, ओव्हरऑल जर तुम्हाला जर एक थीम प्ले करायची असेल 5-7 वर्ष 10 वर्षासाठी, तर कुठली थीम ही थीम का बेटर आहे. पहिलं आपण डिमांडबद्दल डिस्कस करू. आता जर डिमांडमध्ये जर बघायला गेलं, तुमचं डेटा सेंटर, तुमचं EV चार्जिंग स्टेशन, त्याच्यानंतर तुमचं रिअल इस्टेट, त्याच्यानंतर तुमचं जे पॉवर ग्रिडला जे इलेक्ट्रिकल केबल्स वायर लागतात, घरात तुमचं जे केबल्स वायर्स लागतात, तर हे सगळ्या गोष्टींची जी डिमांड आहे ती पुढे जाऊन वाढतच जाणार आहे. आणि स्पेशली जो रिन्युएबल एनर्जी आणि डेटा सेंटर्स आहेत, ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की ह्याच्यामध्ये डिमांड का वाढणार आहे. तुम्ही मला सांगा, आता जर डेटा सेंटरचं एक डेटा सेंटर जो उभं करायचं असेल तर 60,000 to 70,000 crores लागतात. आता तुम्ही मला सांगा, त्याच्यामध्ये ते लोकल वायर्स वापरणार आहेत का ते ब्रँडेड वायर्स वापरणार आहेत. आणि मला तुम्ही सांगा, जर लोकल वायर्स वापरले, बर्न झाला, जर त्या डेटा सेंटर जे 70,000 crores जे डेटा सेंटर आहे त्याच्यामधलं 5% फक्त वायर्स अँड केबल्सला लागणार आहे, तर त्याच्यामध्ये ते लोकल वायर्स वापरणार, ज्याच्यामध्ये इतकी इमेन्स अमाऊंट डेटा सेंटरमध्ये हीट असते. तुम्हाला माहिती, त्या हीटमध्ये जर वायर जळले किंवा दुसरंच काहीतरी झालं तर त्यांचं किती मोठं नुकसान होईल. तर तुम्हाला काय वाटतं, ते ब्रँडेड केबल्सकडे जातात जे डिमांड सप्लाय करू शकतात, त्याच्यानंतर त्यांची जी क्वालिटी आहे त्याच्याकडे जातील का ते तिथं जिथं मार्जिन नाही का, कॉस्ट सेव्हिंग करायला लोकल ब्रँड्सकडे जातील, चीप मटेरियल जे वापरतात पण त्यांची जी कॉस्ट आहे ती कमी, त्याच्याकडे जातील. रिअल इस्टेटमध्ये जावा, रिअल इस्टेटमध्ये जे मोठे मोठे प्रोजेक्ट्स असतात, तुमचं जे प्रोजेक्ट्स आहेत त्या प्रोजेक्ट्समध्ये ते लोक ब्रँडेड वायर्स वापरणार. आता जे लक्झरी 2 BHK 3 BHK आता 4 BHK असे जे फ्लॅट्स आहेत ते येतात, त्याच्यामध्ये ते चीप वायर्स वापरणार का. तुम्ही मला सांगा, एखादा जर लोड आला किंवा शॉर्ट सर्किट झाला, त्याच्यामध्ये वायर जळून गेलाय, त्याच्यामध्ये ते लोक मटेरियल जिथं जी कॉस्ट आहे प्रीमियमची जी घेते ते कस्टमरकडनं, तिथं ते चीप मटेरियल वापरणार का जे ब्रँडेड व्हॅल्यू आहे, ज्याच्यामध्ये ते सेफ्टीचं ते हे देतात, चेकलिस्ट असते ती कंप्लीट करतात, त्याच्यानंतर त्यांचं जे मटेरियल असतं ती क्वालिटी चांगली असती. तुम्ही मला सांगा, चीप वापरणार का ब्रँड जे नाव ऐकलेलं आहे तुम्ही ते वापरणार. त्याच्यानंतर तुमचं जे आता मोठे मोठे पॉवर ग्रिड आहेत, सोलार तुम्ही जर लावताय, सोलारची जी एनर्जी आहे आता ती तुम्हाला जर घरात यूज करायची तर ती कशी यूज करणार, तुम्ही डायरेक्ट यूज करणार का त्याच्यासाठी वायर्स लागणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी, तुमचं EV स्टेशन आता EV स्टेशन किंवा इलेक्ट्रिकल गाडी तुम्हाला चार्ज करायची, त्या तुम्ही डायरेक्ट चार्ज करणार का त्याच्यासाठी पण वायर तर लागणारच ना. तर ओव्हरऑलमध्ये सगळ्या पुढं जाऊन जर बघायला गेलं तर डिमांड जर बघायला गेली तर वायर्स आणि केबल्सची ही इमेन्स डिमांड आहे. तर डिमांड क्लिअर झालं. आता आपण कंपनीचा बिझनेस मॉडेल बघू. आता आपण कुठली कंपनी डिस्कस करतोय, पॉलीकॅप. आता पॉलीकॅप का, कारण की पॉलीकॅप मार्केट लीडर आहे, ब्रँड व्हॅल्यू आहे त्याची, आणि सगळ्यात मोठी कंपनी आहे. 1,50,000 crores अप्रॉक्सिमेटली कंपनीचा मार्केट कॅप आहे. तर तुम्ही मला सांगा, जे मोठे मोठे ब्रँड्स आहेत एनव्हिडिया वगैरे, ते लोकल ब्रँड्सकडे जाणार आहे का जो मार्केटचा जो लीडर आहे किंवा टॉप ब्रँड जो आहे त्याच्याकडे जाणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर आता आपण पॉलीकॅपचा जो बिझनेस मॉडेल ते डिस्कस करू. कंपनीचे बेसिकली 3 बिझनेस आहेत. एक आहे वायर्स, एक आहे केबल्स, वायर्स अँड केबल्स आहे. दुसरा आहे त्यांचा FEMG. एक मिनटं मी चेक करतो. हां, FMEG करून कंपनीचा बिझनेस आहे. आणि थर्ड आहे EPC. आता वायर्स अँड केबल्समध्ये सिम्पल एक्सप्लेनेशन जर बघायला गेलं तर वायर्स अँड केबल्समध्ये काय येतं की घरातली वायर्स, इंडस्ट्रियल केबल्स, पॉवर ट्रान्समिशन केबल्स, हाय व्होल्टेज केबल्स, बेसिकली घरात जे इलेक्ट्रिसिटी जी ट्रान्सफर करण्यासाठी यूज केली जाते हे ते वायर्स अँड केबल्समध्ये यूज केलं जातं. स्पेशली आता ते केबल्सवर का फोकस करतात, ते तुमच्या डेटा सेंटर्समध्ये हाय व्होल्टेज करंटचे जे वायर्स लागणार आहेत तर ते तिथे लागणार आहेत. इंडस्ट्रीजमध्ये जे वायर्स लागणार आहेत ते केबल्सवर लागणार आहेत. सो पुढं जाऊन जी कंपनी जी फोकस करणार आहे आणि केपेक्स करणार आहे हे केबल्सवर करणार आहे, हाय ट्रान्समिशन इलेक्ट्रिकल केबल्सवर आहे ना फोकस करणार आहे. आता त्याच्यानंतर FMEG. आता त्याच्यामध्ये काय येतं, FMEG मध्ये बेसिकली काय येतं, फॅन्स, लाईट, स्विचेस, सोलार प्रोडक्ट्स, स्विच गिअर, ॲप्लिकन्स, हे सगळे प्रोडक्ट विकतात. म्हणजे तुम्ही बेसिकली घरातले जे प्रोडक्ट्स आहेत हे सगळे यूज केले जातात.
आणि आता EPC म्हणजे काय? EPC म्हणजे कंपनीमध्ये डायरेक्ट प्रोजेक्ट्स एक्झिक्यूट करतात, म्हणजे फॅक्टरीमध्ये इंडस्ट्रीज प्रोजेक्ट्स, इलेक्ट्रिकल सेटअप रिलेटेड कामं. म्हणजे ते कंपनी कॉन्ट्रॅक्ट घेणार, त्याच्यामधलं जे आता इंडस्ट्रीज आहे, एखादी फॅक्टरी, त्याच्यामध्ये जे इलेक्ट्रिकलचं जे सेटअप आहे कंपनी ते एक्झिक्यूट करून देणार. हे ओव्हरऑल कंपनीचा बिझनेस मॉडेल. म्हणजे हे 3 बेसिक त्यांचा पोर्टफोलिओ मिक्स आहे, त्याच्यामधनं कंपनी पैसे कमवते. आता आपण Q4 FY26चा त्यांचा रिझल्ट डिस्कस करू. आता रिझल्टमध्ये त्यांचा जो सेल्स ग्रोथ आलाय त्यांचा सेल्स ग्रोथ जो कंपनीचा जो आलाय तो आलाय 27%. आता तुम्ही बघा, जी एवढी मोठी मार्केट कॅप कंपनी त्याच्यामध्ये 27% सेल जाती, म्हणजे ही मोठी गोष्ट आहे. का? कारण की इतकी मोठी आता तुम्ही जसं एक्झाम्पल घ्या तुमचं HDFC एवढं ग्रो करू शकली का? कारण की ती मोठी कंपनी झाली, ती जास्तीत जास्त 7, 8, 10 ह्या % ग्रो करणार. पण आता ही मार्केट कॅप एवढी मोठी असून सेल्स ग्रोथ एवढी आणती, म्हणजे तुम्हाला ही गोष्ट एक तर क्लिअर झाली की कंपनीला डिमांड इमेन्स आहे, बरोबर. म्हणूनच सेल्स ग्रोथ इतकं वाढतंय. नाही तर कधी कधी काय होतं, कुठला एखादा तुम्ही सेक्टर जर तुम्ही बघायचं असेल ना, तर तुम्ही एक एक्झाम्पल घेऊ शकता. आता जसं की वायर्स अँड केबल्स प्रोड्यूस करायला काय लागते? कॉपर. आता ही कॉपर ही कमोडिटी. आता जर कॉपरची जर प्राइस वाढली तर ती पुढं पास ऑन नाही केली, जर ज्या कंपनीने पुढं कस्टमरला पास ऑन नाही केली तर त्यांच्या मार्जिनवर हिट येतं. पण तुम्ही जर पॉलिकॅपचं जर EBITDA मार्जिन बघसाल तर 13% आहे आणि Q4 FY26 मध्ये कंपनीचा 14% आहे. आता तुम्ही बोलसाल हिट घेतलाय, नाही. कंपनीनी या क्वार्टरमध्ये जे कंपनी मॅनेजमेंटचं जे म्हणणं होतं, जी कॉपर प्राइस वॉर वगैरेमुळे वाढली होती तर ती कंपनीनी पुढं कस्टमरला पास ऑन केली आणि कस्टमरनी ती ॲक्सेप्ट केली. हे कधी होऊ शकतं? जेव्हा कंपनीकडं जे पुढनं जे डिमांड जास्त आहे, ठीक आहे, त्याच्यामुळंच तसं होऊ शकतं. तुम्ही फॉर एक्झाम्पल एक घ्या, FMCG मध्ये प्रोडक्ट घ्या. FMCG मध्ये जर पार्लेजीची 5 रुपयाचा जो पार्लेजी जर त्यांनी 7 रुपये केला तर त्याची डिमांड बरोबर कमी होईल, बरोबर. म्हणून मग कंपनी डायरेक्ट कस्टमरला जी प्राइस वाढलेली आहे ती पास ऑन नाही करत. ह्या सेक्टरमध्ये जर कॉपर प्राइस वाढली आणि त्यांनी पुढं कस्टमरला पास ऑन केली आहे, म्हणजे कस्टमर ती प्राइस ॲक्सेप्ट करतो कारण की त्याला तेवढी गरज आहे. सो ओव्हरऑल मला जर असं वाटायला गेलं रिझल्टमध्ये कंपनीचा जो सेल्स नंबर आहे तो ॲब्सोल्युटली जर मार्केट कॅपच्या हिशोबाने गेला मस्त आलेला आहे. त्याच्यानंतर जो त्यांनी EBITDA मार्जिन जो कंपनीने ह्यावेळेस प्रेझेंट केला आहे 13%, पुढं जाऊन तो वाढणारच आहे. कारण की जो डेटा सेंटर जो आहे, त्याच्यानंतर तुमचं जो रिअल इस्टेट आहे, ह्याची डिमांड तर वाढतच जाणार आहे. मग त्याच्यामुळं काय होणार आहे, ही कंपनी वायर्स अँड केबल्सवर जास्त फोकस करणार. त्याच्यामुळे त्यांचे जे मार्जिन आहेत पुढं जाऊन ते एक्सपांड होतच जाणार आहे. त्याच्यानंतर आता आपण अजून एक गोष्ट बघू शकतो रिझल्टमध्ये. ह्याच्यामध्ये तुम्हाला कळलं की डिमांड तर आहे आणि कंपनी फास्ट पेसनी ग्रो पण करते सेल्स आणि कंपनीचे प्रॉफिट पण ग्रो होतं. ते कंपनीचा जो नेट प्रॉफिट आहे तो 7%नी ग्रो केला आहे. जो ओव्हरऑल बघायला गेलं तर क्वार्टरली वाईज हा चांगला प्रॉफिट ग्रोथ आहे. आणि आता तुम्हाला मी अजून एक गोष्ट सांगतो, जर फुल इयर FY25 वर्सेस FY26 मध्ये जर बघायला गेलं, तुम्ही जर रिझल्ट बघायला गेले तर त्यांचा जो फुल इयर रेव्हेन्यू होता तो 29%नी ग्रो झालाय आणि फुल इयर पॅट 32%नी ग्रो झालाय. म्हणजे ह्याच्यावरनं काय कळतंय तुम्हाला की कंपनी हाय पेसनी ग्रो करते आणि त्याच्यानंतर त्यांचा जो प्रॉफिट आहे तो सेल्सपेक्षा जास्त ग्रो होतोय. हे कधी होतं माहिती का? तुम्हाला सांगतो, एक तर डिमांड लागती, कंपनीचं जे ऑपरेटिंग लेव्हरेज आहे ते आहे. म्हणजे कंपनी ऑपरेटिंग लेव्हरेज म्हणजे काय? कंपनीचे जे कॉस्ट आहे ते फिक्स आहे, पण त्याचे प्रोडक्टचे जे प्राइस आहे ती वाढत चालली आणि त्याच्यामुळे त्यांचा जो प्रॉफिट आहे तो वाढत चाललाय. आपल्याला तेच पाहिजे. ॲज अ इन्व्हेस्टर तुम्ही काय बघितलं पाहिजे की सेल्स इंडस्ट्रीपेक्षा जास्त ग्रो केली पाहिजे आणि त्यांचा जो प्रॉफिट आहे तो सेल्सपेक्षा जर जास्त ग्रो होत असेल तर ही चांगली गोष्ट आहे. म्हणजे ॲज अ इन्व्हेस्टर तुम्हालाच फायदा होणार आहे. हा पॉईंट एक झाला. आणि अजून कंपनी मार्केट शेअर गेन करते का नाही? आता कंपनीचा 2019 मध्ये 18 to 19% मार्केट शेअर होता. आताच्या Q4 मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की कंपनीचा जो मार्केट शेअर आहे जो 30 to 31% आहे आणि क्वार्टर वाईज बघायला गेलं तर 3-4% त्यांनी मार्केट शेअर गेन केलेलं आहे. म्हणजे काय? कंपनी जास्तीत जास्त जागे पोचतीये. त्याच्यानंतर दुसरा कॉम्पिटिटर, आता एवढी मोठी कंपनी असून जर त्याचा जो मार्केट शेअर आहे तो इतका नव्हता वाढला पाहिजे. म्हणजे ह्याच्यावरनं कळतंय की जे कंपनी आहे ना ॲक्च्युली मार्केट शेअर कॅप्चर करायला बघते. म्हणजे काय
की उद्या जाऊन जर कंपनीनी मार्केट एशियन पेन सारखं उद्या जाऊन जो ओव्हरऑल डॉमिनेटच जर मार्केट शेअर जर त्यांनी कंपनीनेच केलं तर त्यांना त्यांचे जे अजून नवीन नवीन प्रोडक्ट्स आहे त्याच्यावर त्यांना ऑपरेटिंग लेव्हरेज भेटतच जाईल. म्हणून कंपनी पहिलं मार्केट शेअरवर फोकस करते. कंपनीचं म्हणणं काय की कंपनी पहिलं ओव्हरऑल सगळीकडे प्रेझेंट राहील आणि त्याच्यानंतर मग कंपनी त्यांचे जे मार्जिन्स आहे त्याच्यावर इम्प्रूव्ह करेल. आता पण इम्प्रूव्ह करणार आहे पण ओव्हरऑल कंपनीचं असं मॅनेजमेंटचं म्हणणं होतं. आणि आता अजून एक गोष्ट तुम्हाला डाऊट आला असेल की जर कंपनी म्हणती वॉरमध्ये तुम्हाला काय वाटत असेल की डिमांड तर स्लो होणार आहे. तुम्ही मला सांगा डेटा सेंटर जो एखादा इंडियामध्ये जो करणार आहे आता त्याच्यामुळं डिले होईल. मी म्हणत नाही की वॉरमुळं डिले नाही होणार, डिले होईल पण डिमांड तर कधीच थांबणार नाही. तर ओव्हरऑल कंपनी म्हणतीये की पुढचे 5-1 वर्ष ॲटलिस्ट 3-4 वर्ष तर कंपनी बोलतीये की 25%नी त्यांचा सेल्स ग्रोथ इयर ऑन इयर बोलते ती की 25%नी ग्रो करणार आहे. म्हणजे ओव्हरऑल आपण मार्केट लीडर आहे, मार्केट लीडर 25%नी ग्रो करतोय. अजून काय पाहिजे तुम्हाला. आणि पुढे जाऊन जो प्रॉडक्ट मिक्स आहे त्यांचा त्या हिशोबाने त्यांचा ऑपरेटिंग लेव्हरेज पण भेटत जाईल त्यांना. म्हणजे इबिटा मार्जिन वाढणार म्हणजे त्यांचे प्रॉफिट्स वाढणार म्हणजे आपल्याला तो बेनिफिट होईलच. मी काय रेकमेंड नाही करत आहे तुम्हाला पण मी एक सिनारिओ एक्सप्लेन करतोय. आणि कंपनीचा जो ओव्हरऑल पुढचा जो गायडन्स आहे FY30 पर्यंत तो आहे 6,000 to 8,000 करोडचं ते केपेक्स करणार आहे. केपेक्स काय करणार आहेत कंपनीचं म्हणणं आहे की उद्या जाऊन डिमांड वाढणार आहे तर ती डिमांड फुलफिल करण्यासाठी आपल्याला केपेक्स करायला लागणार आहे. म्हणजे ऑन अन ॲव्हरेज 1,500 करोडचा पर इयर नाहीतर बिटवीन 2 इयर्स कंपनीचा केपेक्स करते कंपनी. म्हणजे तुम्ही ओव्हरऑल जर बघायला गेलं कंपनीला डिमांड तर आहे सेक्टरमध्ये, त्याच्यानंतर कंपनी मार्केट शेअर गेन करते. कंपनीचा जो सेल्स आहे तो 25%नी ग्रो करेल ती कंपनी म्हणतीये. कंपनीने गायडन्स पण दिलाय. त्याच्यानंतर कंपनी केपेक्स करते. जर ओव्हरऑल आणि मला असं का वाटतं पॉलिकॅप सगळ्यात जास्त ग्रो करेल कारण की जे मोठे एनव्हिडिया वगैरे जे मोठे कंपनीज आहेत हे मोठे ब्रँड्सच प्रिफर करणार. म्हणजे जे ट्रस्टेड आहेत आणि मोठे जे त्यांना सप्लाय करू शकतात. आता समजा एखादी छोटी कंपनी जसं की KEI पकडू आपण, आता त्यांना जर ते हे जर देता नाही आलं त्यांना जे डिमांड आहे ती सप्लायच करता नाही आली तर मग काय फायदा. तसं पॉलिकॅपचं नाही होणार. पॉलिकॅप म्हणते जेवढी डिमांड येईल तेवढं आम्ही सप्लाय करायला तयार आहे कारण की आम्ही तेवढं केपेक्स करणार आहे. सो ओव्हरऑलमध्ये मला जो वायर्स केबलमध्ये मला जर ओव्हरऑल आणि अजून एक मी पॉलिकॅप का चूज करतोय हे माझं काय रेकमेंडेशन नाही, मी जस्ट सांगतोय कारण की पॉलिकॅपचं एकच रिझन आहे की मार्केट लीडर आहे, त्याच्यानंतर मोठे ब्रँड्स त्याला चूज करणार आहे आणि पॉलिकॅप जे डिमांड आहे ती सप्लाय करू शकतं कारण की त्यासाठी ते केपेक्स करतात आहे. तो ओव्हरऑल सिनारिओमध्ये मला तर वाटतं पॉलिकॅप हे 5 to 10 इयर्स साठी बेटर. ते नाही आपण ट्रॅक केलं पाहिजे की पुढं जाऊन कंपनी कसं करते काय करते. पण ओव्हरऑल तर आत्ता सध्याच्या रिझल्ट वाईज तर पॉलिकॅबच मला वाटतंय. मी पुढे जाऊन अजून बाकीची कंपनी कव्हर करणार आहेत केबल्स वायरमध्ये पण ओव्हरऑलमध्ये पॉलिकॅब तर मला चांगला वाटला. तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कमेंट डाऊन करा काय डाऊट असेल तर. थँक्यू.